हॅलो नमस्कार, मी तुम्हा सगळ्यांची लाडकी पिंगा पोरी पिंगामधली प्रेरणा वालावलकर आणि आज तुम्ही आमच्या सेटवर आलाय तिथे आणि हे आमचं किचन आहे. तुम्ही बघू शकता या किचनमध्ये मी तर खूप म्हणजे ऑलमोस्ट दिवसातनं 2 तरी सीन्स मी किचनमध्ये शूट करते, कारण इथूनच मी माझं वीकेंड किचन जे आहे ते रन करते. आणि त्याच्यामुळे इथे तुम्ही बघू शकता आत्ताच आम्ही दूध तापवलेलं आहे आणि दूध ओतू जाता जाता आत्ता आमच्या श्वेताने गॅस बंद केलेला आहे, असा सीन आम्ही शूट केला आहे. सो या गॅसवर आम्ही छान छान प्रेरणा जरी नॉनव्हेज खात नसली तरी सुद्धा इथे आम्ही मासे फ्राय केलेले आहेत किंवा कालवणं तयार केलेली आहेत आणि नॉर्मल आपल्या घरातलं किचन असतं तसंच आमचं किचन आहे. पाण्याचा जग आहे, तेल आहे, हे आमच्या सुऱ्या आहेत, नंतर आमचे सगळे मसाले आणि धान्य इथे असतात. तर तुम्ही बघू शकता साबुदाणा आहे, आपल्याकडे हळद आहे, इथे कॉफी आहे, ही तेजाची प्रिय ब्लॅक कॉफी इथेच असते ठेवलेली. आणि असं आमचं छान वर्किंग किचन आहे आणि कप असतात आमचे इकडे. अशा किचनमध्ये आम्ही खूप इंटरेस्टिंग पदार्थ बनवत असतो आणि खरोखर सुद्धा आम्ही काही पदार्थ जे इथे आत्ता परवाच दिवशी आम्ही एक सीन शूट केला ज्याच्यामध्ये आम्ही छान पोहे केले आणि मग ते आम्हाला खायला पण मिळतात आणि ती मजा तुम्ही बघत असता. सो आमचे जे सेटिंग डिपार्टमेंट आहे ते किचनसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी बघा, म्हटलं ना काहीतरी सापडेल. आत्ता सीनमध्ये जिलबी वापरली आहे तर ती इथे लपवून ठेवली आहे त्यांनी, पण ती आपल्याला सापडली तर आपण खाऊच या एक. असं काय काय आमच्या किचनमध्ये लपवलेलं असतं. असं आहे आमचं किचन. आणि आणखीन एक आमच्या किचनची गंमत सांगायची राहून गेली ती म्हणजे की युजली आपण सिरियल्समध्ये बघतो तेव्हा कसं असे नुसत्या बरण्या ठेवल्या आहेत लावल्या आहेत असं दिसतं. तसं दिसू नये. PG हाऊसमध्ये राहणाऱ्या मुली कशा वस्तू ठेवतील हे ऑथेंटिक असावं म्हणून ॲक्च्युली आम्ही जेव्हा हे किचन सगळं सेटअप केलं तेव्हा मी आणि वल्लरीनी मिळून इथे या लोकांना सांगितलं की आम्हाला इकडे साखर हवी आहे, इकडे साबुदाणा हवा आहे. माझे खूप उपास असतात त्याच्यामुळे साबुदाणा हा प्रेरणासाठी स्टेपल आहे. सो साबुदाणा अशा ठिकाणी पाहिजे तिथे हात माझा लगेचच पोहोचेल. तर त्यामुळे अशा पद्धतीने ॲक्च्युली आम्ही आमच्या सोयीनुसार हे किचन सगळं सेटअप केलेलं आहे. तसंच फ्रीजचं सुद्धा आहे. फ्रीजमध्ये काय काय गोष्टी असतात काय नाही हे सगळं सुद्धा आमच्या सोयीनुसार आम्ही हा सगळा सेटअप तयार केलेला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.